सध्या बिट्टूसुद्धा माझ्यासोबत रोज वर्कआउट करतो. तर नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या 30 डेज हार्ड वेट लॉस चॅलेंजचा तिसरा दिवस. तर सकाळी सकाळी वर्कआउट करून घेतला, त्यानंतर टमी ट्विस्टरवरती सुद्धा मी वर्कआउट केला आणि याने ना पोटाला इतका छान स्ट्रेच मिळतो ना आणि पोटावरची चरबी कमी व्हायला खूप मदत होते. त्यानंतर मग गरम गरम लिंबू पाणी घेतलं आणि त्यानंतर मग दुपारी थेट जेवणाच्या अर्धा तास अगोदर चिया सीड्स आणि ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं. त्यानंतर मग जेवण केलं. जेवणामध्ये प्रोटीनसाठी मी डाळ घेतली होती मुगाची, त्यानंतर शिमला मिरचीची भाजी आणि अर्धी भाकरी. त्यानंतर मग जेवण झाल्यावर 1 तासाने ग्रीन टी घेतली आणि मम्माने काही चांगलं आवरलं ना तर त्याला लगेच बिघडवायचं काम आमचं असतं. आमचा पोलीस बघा पोलीसची गाडी घेऊन सगळं बेडशीट अंथरलेलं गोळा करून घेतं. त्यानंतर म्हटलं ह्या भिंतीचा म्हणजे ह्या स्पेशली ह्या कॉर्नरचा थोडासा मेकओव्हर करूयात, म्हणून मी ना मिशोवरनं हे थोडेसे स्टिकर्स मागवले होते, जे की मिरर स्टिकर्स असतात आणि इझिली अवेलेबल असतात. 150-200 रुपयापर्यंत हे बसून जातं. तर मी 20 पीसचा सेट मागवला होता आणि तो मी एक एक करून असं चिटकवला. थोडंसं पॅटर्न क्रिएट करावं म्हटलं, म्हणून मग अशा वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये मी ते चिटकवत गेले आणि फायनल लुक त्या भिंतीचा काहीतरी असा दिसत होता. घरात मिरर्स लावल्याने ना अजून आपल्या घरात प्रकाश वाढतो, कारण आपल्या घरातले जे लाईट्स असतात ते त्याच्यावरती रिफ्लेक्ट होऊन परत डबल प्रकाश आपल्या घरात मिळतो. आणि त्याच्या पुढे हे मी मातीचा लॅम्प लटकवलेला आहे ना, त्याने तर एक नंबर माझा त्या भिंतीचा लुक आलेला आहे. आणि मी माझ्या घरात ना ऑलरेडी असं एका भिंतीला थोडंसं पॅटर्न क्रिएट करून डेकोरेट केलेलं होतं, तर त्याच इन्स्पिरेशनने मी हे आज इकडं पण केलं. त्यानंतर मी माझा वॉक केला. आज वॉकला थोडा उशीरच झाला होता, पण 10,000 स्टेप्स माझ्या कंप्लीट करून घेतल्या. आणि त्यानंतर मग पिल्लूचे जुने म्हणजे मागच्या वर्षीचे जे काही विंटर वेअर्स होते, जे काही कपडे होते ते काढले होते, तर त्यातून लगेचच साहेबांनी स्वेटर टोपी घालून घेतला आणि लगेच असा फ्लॉन्ट करायला लागतो, लगेच असं खूप मटकतो स्वतःवर. आणि त्यानंतर मग 9:30-9:30च्या दरम्यान मी लास्ट ग्रीन टी घेत असते आणि त्यानंतर मग असं संपवलं माझा आजचा दिवस.